तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत। येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही रोजच्या सुपर क्लास सारखे आपणा सर्वांची एक सर्वात पहिली रिक्वेस्ट आहे। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्री मध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, स्पीड पोस्ट पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? स्पीड पोस्ट पुस्तकाचे लेखक हे खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे मित्रांनो, शोभा डे ही जी व्यक्ती आहे स्पीड पोस्ट पुस्तकाचे लेखक असणारे एक व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, ज्योतिपुंज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। ज्योतिपुंज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील, नरेंद्र मोदी यांनी जे आहे ज्योतिपुंज या पुस्तकाचे एक लेखक असलेले व्यक्ती बनलेले आहेत। पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 312 एवढी एक वाघांची संख्या राहिलेली आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यानाची एकूण संख्या किती आहे ते सांगायचं आहे। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यानाची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, महाराष्ट्रामध्ये 6 एवढी राष्ट्रीय उद्यानाची एकूण संख्या झाली आहे। पुढचा प्रश्न, ओडिशा राज्यातील संबलपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। ओडिशा राज्यातील संबलपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, ओडिशा राज्यातील संबलपूर हे जे शहर आहे महानदीकाठी वसलेले एक प्रसिद्ध शहर बनलेले आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी भद्रावती हे प्रसिद्ध शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? भद्रावती हे प्रसिद्ध शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भद्रावती हे शहर आहे भद्रा या नदीकाठी वसलेले एक प्रसिद्ध शहर बनलेले आहे। पुढचा प्रश्न, भद्रा नदीकाठी वसलेले भद्रावती हे शहर भारतातील कोणत्या राज्यात येते? भद्रा नदीकाठी वसलेले भद्रावती हे शहर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील कर्नाटक हे जे राज्य आहे या राज्यामध्ये भद्रा नदीकाठी वसलेले भद्रावती हे शहर एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या अॅटर्नी जनरलची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना आहे? भारताच्या अॅटर्नी जनरलची नेमणूक करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, भारताच्या अॅटर्नी जनरल व्यक्तीची नेमणूक करण्याचा जो अधिकार आहे तो भारताच्या राष्ट्रपती यांना एक देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। संसदेचे वरिष्ठ सभागृह हे खालीलपैकी कोणते आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे। एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे, उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांना हे उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी आपण जर उत्तर दिले तर नक्कीच पाहतील त्यामुळे। तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी काय आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे, आणीबाणीच्या काळामध्ये संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त किती महिने किंवा किती वर्षापर्यंत वाढू शकत असते? आणीबाणीच्या काळामध्ये संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त किती दिवस वाढवू शकत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, आणीबाणीच्या काळात जे संसद आहे लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त 1 वर्ष एवढा वाढवू शकत असते। पुढचा प्रश्न, सामान्यतः कोणता व्यक्ती हा लोकसभेचा नेता मानला जात असतो? सामान्यतः कोणता व्यक्ती हा लोकसभेचा एक नेता मानला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारताचा पंतप्रधान जो आहे सामान्यतः लोकसभेचा एक नेता असलेला व्यक्ती मानला जात असतो। पुढचा प्रश्न, भारतीय संसदेची वर्षातून किती अधिवेशने घेणे हे बंधनकारक आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। भारतीय संसदेची वर्षातून किती अधिवेशने घेणे हे बंधनकारक आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भारतीय संसदेची 2 अधिवेशने घेणे हे वर्षातून एक बंधनकारक केलेले आहे। पुढचा प्रश्न, कोणता मंत्री अंदाजपत्रक तयार करून ते संसदेपुढे मांडत असतो? खालीलपैकी कोणता मंत्री अंदाजपत्रक तयार करून ते संसदेसमोर मांडत असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, अर्थमंत्री जो आहे अंदाजपत्रक तयार करून ते संसदेपुढे मांडत असतो। पुढचा प्रश्न, जनतेने निवडलेले शासन म्हणजेच खालीलपैकी काय आहे ते सांगायचं आहे। जनतेने निवडलेले शासन म्हणजेच खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जनतेने
निवडलेले शासन म्हणजेच प्रजासत्ताक असे एक म्हटले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी गणराज्य म्हणजेच कोणता व्यक्ती नसलेले राज्य असते ते सांगायचं आहे मित्रांनो. गणराज्य म्हणजेच कोणता व्यक्ती नसलेले राज्य असते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. गणराज्य म्हणजेच राजा नसलेले एक राष्ट्र मानले जात असते. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती समित्यांचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकूण किती समितीचे अध्यक्ष असलेली व्यक्ती बनले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका समितीचे अध्यक्ष असणारे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्ष असलेले मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्ष असलेल्या मसुदा समितीची स्थापना आहे 29 ऑगस्ट 1947 या वर्षी या दिवशी एक करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न चरबीयुक्त नसलेले शरीरातील एकमात्र जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. चरबीयुक्त नसलेले शरीरातील एकमात्र जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जीवनसत्व सी हे जे जीवनसत्व आहे चरबीयुक्त नसलेले शरीरातील एकमात्र असलेले एक जीवनसत्व बनले आहे. पुढचा प्रश्न गोबी हे आशिया खंडातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाळवंट आहे. गोबी हे आशिया खंडातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाळवंट आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आशिया खंडातील गोबी हे जे आहे ते पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले एक वाळवंट बनले आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पीक खालीलपैकी कोणते घेतले जात असते. महाराष्ट्रामध्ये कोणते पीक हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये घेतले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये ज्वारी हे जे पीक आहे ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये घेतले जाणारे एक प्रसिद्ध पीक बनलेले आहे. पुढचा प्रश्न जगातील सर्वात महाग असलेला मसाला खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. जगातील सर्वात महाग असणारा मसाला खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. केसर हा जो मसाला आहे जगातील सर्वात जास्त महाग असलेला एक मसाला बनलेला आहे. पुढचा प्रश्न 1 किलो केसर मसाल्याची किंमत किती लाख रुपये असते ते सांगायचं आहे. 1 किलो केसर मसाल्याची किंमत ही एकूण किती लाख रुपये असते. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. 1 किलो केसर मसाल्याची जी किंमत असते 1,25,000 एवढी एक ठेवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न मणिकर्णिका हे खालीलपैकी कोणत्या महिलेचे मूळ नाव होते. मणिकर्णिका हे खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींचे एक मूळ नाव होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राणी लक्ष्मीबाई यांचे जे मूळ नाव आहे मणिकर्णिका असे एक ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. मोर्लेमेंटो सुधारणा कायद्याने कोणाला स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले होते. मोर्लेमेंटो कायद्याने खालीलपैकी कोणत्या समाजाला स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. मुस्लिम समुदायाला जे आहे मोर्लेमेंटो सुधारणा कायद्याअंतर्गत स्वतंत्र मतदारसंघ एक देण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न हिमयान हा प्रसिद्ध पंथ कोणत्या धर्मामध्ये होता. हिमयान हा प्रसिद्ध पंथ खालीलपैकी कोणत्या धर्मात होता. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हीनयान हे जे प्रसिद्ध पंथ आहे बौद्ध धर्मातील एक अतिशय प्रसिद्ध पंथ बनलेला आहे. पुढचा प्रश्न जगातील सर्वात पहिली नियतकालिक कोणत्या देशातून सुरू झाले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. जगातील सर्वात पहिले नियतकालिक हे कोणत्या देशातून सुरू करण्यात आले होते. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील. जगातील जर्मनी हा जो देश आहे या देशामधून जगातील सर्वात पहिले नियतकालिक एक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे मानवाचे कोणते कार्य आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे मानवाचे कोणते कार्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे मानवाचे मूलभूत कर्तव्यामध्ये येणारे एक प्रसिद्ध कार्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न घटना समितीतील सुकून समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते. घटना समितीतील सुकून समितीचे अध्यक्ष हे खालीलपैकी कोणती व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. के मुन्शी ही जी व्यक्ती आहे घटना समितीतील सुकून समितीचे अध्यक्ष असणारी एक प्रसिद्ध व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न राज्यसूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश होतो ते सांगायचं आहे. राज्यसूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राज्यसूचीमध्ये एकूण 61 विषयांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न तुरुंग व कृषी हे 2 विषय कोणत्या सूचीमध्ये येतात ते सांगायचं आहे. तुरुंग व कृषी
हे दोन विषय कोणत्या सूचीमध्ये येणारे महत्त्वाचे एक विषय आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तुरुंग व कृषी हे जे दोन विषय आहेत राज्य सूचीमध्ये येणारे अत्यंत महत्त्वाचे दोन विषय बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? जागतिक आदिवासी दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 9 ऑगस्ट हा जो दिवस आहे या दिवसामध्ये जागतिक आदिवासी दिन एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. ज्योतिबा हे स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ज्योतिबा हे स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित किंवा येते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील कोल्हापूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ज्योतिबा हे स्थानिक डोंगर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, चिरोली हे स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? चिरोली हे स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील गडचिरोली हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये चिरोली हे स्थानिक डोंगर एक स्थित झालेले आहे. राणीची विहीर किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेली आहे? राणीची विहीर ही किती रुपयाच्या नोटेवर एक छापण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 100 रुपयाच्या जो नोटवर आहे मित्रांनो राणीची विहीर एक छापण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मंगळयानाचे चित्र किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेले आहे? मंगळयानाचे चित्र हे किती रुपयाच्या नोटेवर एक छापण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. 2000 रुपयाच्या नोटेवर जे आहे मंगळयानाचे चित्र एक छापण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, हंटर आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? हंटर आयोगाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1882 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये प्रसिद्ध असलेल्या हंटर आयोगाची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, नवजवान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. नवजवान सभेची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींनी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भगतसिंग यांनी जे आहे प्रसिद्ध असलेल्या नवजवान सभेची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी लिंगमळा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लिंगमळा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, चनकापूर हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? चनकापूर हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चनकापूर हे जे प्रसिद्ध धरण आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी गुलशनाबाद हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे ते सांगायचं आहे? गुलशनाबाद हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे एक पूर्वीचे नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचे गुलशनाबाद असे एक पूर्वीचे नाव ठेवलेले होते. पुढचा प्रश्न, नीरा ही प्रसिद्ध नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? नीरा ही प्रसिद्ध नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. नीरा ही जी प्रसिद्ध नदी आहे ती भीमा नदीची एक प्रसिद्ध उपनदी बनलेली आहे. खालीलपैकी कोणत्या संस्थेला शिखर संस्था असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या संस्थेला शिखर संस्था असे एक संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जिल्हा परिषद ही जी संस्था आहे या संस्थेला या ठिकाणी शिखर संस्था असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, इशारा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? इशारा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. इशारा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या ग्रंथाचा एक प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, घटना समितीमध्ये हंगामी उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती? घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून कोणाची एक निवड करण्यात आलेली होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. फ्रँक अँथनी या व्यक्तींची जी निवड आहे घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून एक करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष म्हणून कोणता वृक्ष ओळखला जात असतो? महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष म्हणून कोणता वृक्ष एक ओळखला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष म्हणून आंबा या वृक्षाला एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जात असते? नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे कोणत्या नावाने एक ओळखले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नांदूर मधमेश्वर अभयारण्य जे आहे भरतपूर अभयारण्य या नावाने देखील एक ओळखले जात असते.
तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. सुपर क्लासला सोडायचंच नाही. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.